स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके. आपण काल काय बघितलं होतं? HTML. HTML काय आहे? तर HTML हे मार्कअप लँग्वेज. HTML मार्कअप लँग्वेज, बरोबर. आता मार्कअप लँग्वेज म्हणजे काय? तर मार्कअप लँग्वेज इक्वल टू, आपण मार्कअप लँग्वेज म्हणजे काय? तर रिप्रेझेंटेशन ऑफ टॅग. काय म्हणू शकतो आपण मार्कअप लँग्वेजला? रिप्रेझेंटेशन ऑफ टॅग. म्हणजे ती टॅगच्या स्वरूपात रिप्रेझेंट करते, त्याला आपण म्हणणार मार्कअप लँग्वेज. टॅग, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो आपला, टॅग म्हणजे काय? बरोबर. मार्कअप लँग्वेज म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ टॅग असं आपण म्हटलं, पण मग टॅग म्हणजे काय? तर टॅग टॅग काय असतं? तर एक प्रीडिफाईन प्रोग्राम असतो. बेसिकली टॅग इज ए प्रीडिफाईन प्रोग्राम, बरोबर. मार्कअप लँग्वेज काय आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ टॅग. टॅग काय आहे? ते एक प्रीडिफाईन प्रोग्राम, बरोबर. किंवा आणि प्रीडिफाईन प्रोग्राम काय असतो? तर तो असतो तुमचा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, बरोबर. टॅग काय आहे? तर बेसिकली टॅग इज प्रीडिफाईन प्रोग्राम आहे, आणि हा काय असतो? सेट ऑफ प्रोग्राम. काय असतो? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो. इनडायरेक्टली म्हणजे काय झालं? टॅग काय झाला? तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन झाला, बरोबर. आता टॅग हा लिहिला कसा जातो, किंवा टॅग काय असतो? तर टॅग असतो आपला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. जे काय आपण टॅग मध्ये लिहिणार आहे ते ब्राउझरला कळेल की त्याला नेमकं काय करायचं आहे. जसं आपण H1 लिहिला तर हेडिंग द्यायची असेल, पॅरेग्राफ घेतला तिथं पॅरेग्राफ फॉर्मॅट, म्हणजे असं आपल्याला मल्टिपल लाईन्स लिहायचे असेल तर आपण पॅरेग्राफ टॅगच्या असेल, अशा मल्टिपल टॅग असतात, त्याला आपण म्हणत असतो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा टॅग, बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा टॅग घेतो, बरोबर. तो टॅग जर ब्राउझरला समजलाच नाही की बुवा टॅग काय ते कळलंच नाही, तर मग ब्राउझर काय करेल? तर ब्राउझर काय करतो? जर ब्राउझरला एखादा टॅग कळला नाही, म्हणजे त्याला काय कळलं, इन्स्ट्रक्शन समजलं नाही की त्याला आउटपुट कसं डिफाईन करायचं आहे, तर मग तो काय करतो? तर तो एक प्लेन टेक्स्ट शो करतो, ओके. किंवा मग नॉर्मल टेक्स्ट आपलं शो करत असतो जर ब्राउझरला टॅग कळला नाही तर. जर कळला तर त्याच्यामध्ये जे काही प्रोग्राम असेल की त्याला बोल्ड दिसलं पाहिजे, अंडरलाईन आली पाहिजे, जे काही असेल त्या पद्धतीने आपल्याला डिफाईन करण्यात असतं. त्याच्यानंतर टॅग डिफाईन कसा केला जातो, बरोबर. तर टॅग शुड बी इनक्लोज्ड इन लेफ्ट अँग्युलर ब्रेसेस आणि राईट अँग्युलर ब्रेसेस. याचा आतमध्ये आपण जे काही लिहिणार आहे त्याला आपण टॅग असं म्हणतो, बरोबर. कालच्या सेशन मध्ये पण आपण टॅग बद्दल थोडक्यात माहिती बघितली होती. तर टॅग कशात लिहिला जातो? लेफ्ट अँग्युलर ब्रेसेस आणि राईट अँग्युलर ब्रेसेसच्या आतमध्ये हा टॅग आपला लिहिला जात असतो, बरोबर. तर टॅग काय असतं? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आपण जे काही HTML मध्ये शिकणार हे पूर्ण आपण टॅग बेसिक, की टॅग कुठले कुठले असतात, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे टॅग असतात ते सगळं आपण. आता तुम्हाला कळलं की टॅग कसा असतो? तर लेफ्ट अँग्युलर ब्रॅकेट आणि राईट अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये काहीतरी एक इंग्लिश वर्ड असतो, त्याला आपण टॅग असं म्हणतो, बरोबर. आता टॅगचे टाइप्स कुठले कुठले? टाइप्स, तर याच्यामध्ये एक असतो तुमचा पहिला टाइप असतो आपला पेअर टॅग, आणि दुसरा असतो अनपेअर टॅग. अशा दोन प्रकारचे टॅग असतात. कुठला कुठला? एक असतो पेअर टॅग आणि एक असतो अनपेअर टॅग. आता तुम्हाला याच्यावरून कळलं असेल, नावातच कळतंय की पेअर टॅग म्हणजे काय आणि अनपेअर टॅग. पेअर्ड म्हणजे काय? ज्या गोष्टी डबल येतात. आता दोन काय येतात? तर जसं की सॉक्स असेल ते जोडीमध्ये येतात, बरोबर. मग तुमचं इयरिंग्स असतील, बरोबर. वॉच येते का जोडीमध्ये? नाही, ती वॉच सिंगल येते. मग ती कशात? ते काय झालं आपला अनपेअर्ड. म्हणजे ज्या गोष्टी जोडीमध्ये येतात ती असते आपली पेअर टॅग. फॉर एक्झाम्पल आता पेअर टॅग कसा असतो? सिंटॅक्स बघा आपण. सिंटॅक्स टॅगचा सिंटॅक्स काय असतो? बरोबर. सिंटॅक्स टॅग ओपन जाता, हा झाला तुमचा एक टॅग आणि हा झाला तुमचा दुसरा टॅग, ओके.
याच्यामध्ये आपण काहीतरी नाव दिलं, काही पण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी तर ए दिला आणि इथं ए दिलं, म्हणजे हा काय झाला, हा एक टॅग झाला आणि हा दुसरा टॅग झाला. हे झाले दोन टॅग, म्हणजे हा झाला तुमचा पेअर टॅग. पण याच्यामध्ये आता ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग असा एक कन्सेप्ट असतो. आता ओपनिंग टॅग म्हणजे काय, हा जो टॅग आहे हा झाला तुमचा ओपनिंग टॅग, आणि इकडचा जो टॅग आहे हा बघा हा वाला, हा पण तुमचा ओपनिंग टॅग. आता याला आपल्याला क्लोजिंग टॅग डिफाईन करायचं, तर काय करणार आपण या ठिकाणी स्लॅशचा वापर करू. ओके, म्हणजे हा आहे तुमचा ओपनिंग टॅग आणि हा आहे तुमचा क्लोजिंग टॅग. ज्या वेळेस एखादा टॅग या पद्धतीने लिहिला जात असेल तर त्याला आपण पेअर टॅग असं म्हटलं. आता पेअर टॅग कुठला कुठला आहे, तर तुमचा H1 एक पेअर टॅग आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा पॅरेग्राफ एक पेअर टॅग आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे तुमचा बटन एक आहे, बटन. असे भरपूरसे टॅग आहेत जे पेअर टॅग. सांगितलं की 100 मधनं 90 टॅग पेअर्ड आहे असं आपण म्हटलं तरी पण चालेल, 90 पेक्षा जास्त. बरोबर, हे जे टॅग आहेत ते पेअर्ड असतात, आणि काही टॅग जे आहेत ते अनपेअर्ड आहेत, ज्याला आपण आपल्याला ओपन केल्यानंतर, म्हणजे हा इथं ओपन केल्यानंतर याला या प्रकारे स्लॅश लिहून क्लोज करायची गरज नसते. तो असतो आपला अनपेअर्ड टॅग. आता हा टॅग लिहिला तर ह्या टॅगला काय म्हटलं जातं अजून, माझ्याला सिंटॅक्स. आता पेअर टॅगला आपण काय म्हणू शकतो, पेअर टॅग काय करतो, तर ओपनिंग टॅग, ओपन टॅग अँड क्लोज टॅग असे दोघं टॅग आपण यूज करतो. ओके, हे झालं आपलं, हा झाला ओपन टॅग आणि हा झाला क्लोज टॅग. याला आपण बॉडी कंटेंट टॅग सुद्धा म्हणू शकतो. बॉडी कंटेंट टॅग काय बरं, तर बघा आता आपण हा H1 लिहिलं. ओके, हा टॅग ओपन केला, हा टॅग इथं आपण क्लोज केला. आता याच्यामध्ये आपल्याला जे काय कंटेंट लिहायचं असेल ते आपण याचा आतमध्ये लिहितो, तो असेल आपला बॉडी कंटेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काहीतरी असं टेक्स्ट लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल आम्ही एक न्यू फाईल बनवली. न्यूला आता न्यू फाईल बनवण्यासाठी काय करायचं, नोटपॅड ओपन करायचं. आता आपलं ऑलरेडी नोटपॅड ओपन आहे, म्हणून मी काय केलं, या ठिकाणी प्लसचा आयकॉन आहे, न्यू फाईल क्लिक. या ठिकाणी मी फक्त लिहितोय, आम्ही असं ना की आम्हाला कळत नाही सर, काय प्रॉब्लेम नाही, फक्त ऑब्झर्व करा की होतं काय. आता बघा मी इथं लिहिलं हॅलो वर्ल्ड असं लिहिलं /H1. म्हणजे आपण काय केलं, H1 ला ओपन केलं आणि H1 ला क्लोज केलं, आणि त्याच्या आतमध्ये आपण हे जे कंटेंट टाकलंय ना, ही झाली आपली त्या टॅगची बॉडी. म्हणजे जसं आपल्याला जे मेन्शन करायचं असेल ते आपण इथं मेन्शन करू शकतो. काय केलं, या प्रोग्रामला आपण फाईल सेव्ह करू, सेव्ह ॲज. फाईलला नाव दिलं आपण H1.html, काहीही नाव देऊ शकतो आपण. आपण ज्यावेळेस HTML चा प्रोग्राम सेव्ह करणार तो आपण HTML किंवा HTML अशा दोन एक्सटेन्शन सेव्ह करू शकतो. मग मी .html लिहिलं आणि याला ऑल फाईल्स आणि याला आपण सेव्ह करू. ओके, आता हा प्रोग्राम आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले तुम्हाला स्क्रीन शेअर करतो परत. आता एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे 3 पर्याय असतात. कुठलाही प्रोग्राम जर आपल्याला एक्झिक्यूट करायचे असेल तर आपल्याकडे 3 पर्याय असतात. पहिला काय असतो, तर तुम्ही एखादा ब्राउझर ओपन करू शकता, आणि आपला जो ऍड्रेस बार असतो, मी तुम्हाला ब्राउझरची स्क्रीन शेअर करतो. हा जो ब्राउझर आहे या ठिकाणी आपण तो जो आपला पाथ असेल तो आपण इथे एंटर करू शकतो. आपला जो काय प्रोग्राम असेल तो इथं आपल्याला एंटर करतो, म्हणजे त्याचं फाईलचं जे काय नाव असेल ते. दुसरा ऑप्शन असतो आपल्याकडे, आपल्याला दुसरं काय करता येतं, तर आपण आपली फाईल ओपन करू शकतो. ज्या ठिकाणी आपली फाईल आहे, वेब फोल्डरला आपण फाईल ठेवली ना आपली, वेब फोल्डर, फोल्डर कुठं स्टोअर केलं होतं आपण काल, जाऊ आपण एक नवीन फोल्डर बनवू.
आता बघा आपण काय करणार सगळ्यात आधी शेअर स्क्रीन. हे बघा ही फोल्डर आहे आपलं डॉक्युमेंट्स मध्ये, प्रॉस्पेक्ट मध्ये, लेक्चर मध्ये. हा वेब फोल्डर आपल्याला ही फाईल सेव्ह करायची जी आपण आता टाईप केली. त्यासाठी आपण काय करणार, आपल्या नोटपॅडला जाणार. नोटपॅडला गेलो, इथं आल्यानंतर फाईल सेव्ह ॲज, इथं आपण लोकेशन सेट करू. डॉक्युमेंट्स मध्ये, प्रॉस्पेक्ट मध्ये, लेक्चर मध्ये, 2.6 मध्ये हा वेब फोल्डर. ओके, या ठिकाणी आपण या फाईलला नाव दिलं h1.html आणि या ठिकाणी ऑल फाईल्स आणि याला सेव्ह करू. हे बघा हे ओपन झालं. आता ही फाईल आपण सेव्ह कुठं केली आहे, या फोल्डरला सेव्ह केली. तो फोल्डर आहे आपला वेब नावाचा फोल्डर बनवला आपण. हा बघा हा. आता आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे, आपण याला काय करणार, फक्त ही फाईलला डबल क्लिक करायचं. हे बघा झालं ओपन, हाय वर्ड प्रिंट झाला. बघा त्याचा पुढे जो आपण ओपनिंग टॅग लिहिला होता H1 तो पण इथं दिसत नाही आणि बाजूचा जो क्लोजिंग टॅग घेतला तो पण दिसत नाही. म्हणजे त्याचा आतमध्ये आपण जे काही लिहितोय, त्याचा बॉडीमध्ये आपण जे लिहितोय ते आपल्याला ऍज अ आउटपुट म्हणून दिसत असतं. ओके, या पद्धतीने हा पेअर टॅग आपला वर्क करत असतो. असे भरपूरसे पेअर टॅग आहे ते आपण बघणार, सगळेच बघायचे आहेत आपल्याला, पण आपल्याला हा कन्सेप्ट असतो आपला पेअर टॅग्स. ओके, त्याच्यानंतर परत आपण आपल्या कोडला आलो. त्याच्यानंतर दुसरा असतो आपला अनपेअर टॅग. अनपेअर टॅग म्हणजे काय, तो कधी पण फक्त ओपन होतो, त्याला आपण ओपन क्लोज टॅग असं म्हणू शकतो. ओपन क्लोज टॅग किंवा मग सेल्फ क्लोजिंग टॅग आपण त्याला म्हणू शकतो. सेल्फ क्लोज टॅग असं पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याचा सिंटॅक्स कसा आहे, सिंटॅक्स जसं आपण इथं H1 ओपन केल्यानंतर क्लोज करतोय ना, तर त्याला क्लोज करायची गरज नसते. जसं की आपण इथं BR दिला, हा झाला एक तुमचा. त्याच्यानंतर इमेज, हा तुमचा एक अनपेअर टॅग झाला. त्याच्यानंतर तुमचा HR, असे भरपूरसे टॅग आहेत. म्हणजे जास्त नाही आहेत, कमी आहेत, पण असे जे टॅग असतात ज्याला ओपन केल्यानंतर क्लोज करायची गरज नसते, हे असतात आपले अनपेअर टॅग. ओके, हे झाले आपले पेअर टॅग, हे झाले आपले अनपेअर टॅग. हे असतात टॅगचे दोन टाइप्स, एक असतो तुमचा पेअर टॅग आणि दुसरा असतो तुमचा अनपेअर टॅग. ओके, एवढं क्लिअर. त्याच्यानंतर इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, नाही तर मग रिपीट करू, नाही तर मग पुढचं बघू. ओके, आता इथपर्यंत आपल्याला समजलं की आपले मार्कअप लँग्वेज काय असते, तर रिप्रेझेंटेशन ऑफ टॅग असतं. टॅग काय असतं, एक प्रीडिफाईन प्रोग्राम असतो. आता प्रोग्राम काय असतो, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो, बरोबर. तर टॅग मध्ये कुठले कुठले टाईप असतात, एक पेअर टॅग असतो, एक अनपेअर टॅग असतो. टॅग ओपन केल्यानंतर आपल्याला क्लोज करावा लागतो पेअर टॅग जो असेल तो, आणि अनपेअर टॅग असेल त्याला आपल्याला क्लोज करायची गरज नसते. इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की आपण HTML चा जो कोड आहे, जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर प्रोग्रामचे स्ट्रक्चर कसं लिहिलं जातं HTML मध्ये, त्याच्याबद्दल आपण आता माहिती. त्यासाठी आपण इथं आलो, आपली फाईलला आलो. परत या ठिकाणी आल्यानंतर मी हे सगळं काढून, आता याच्यामध्ये आपण केली ना एक्सक्लामेशन डॉक टाईप HTML, ही आपली पहिली लाईन असते. HTML चा प्रोग्राम ज्यावेळेस आपण लिहिणार आहे तर पहिली लाईन असते आपली एक्सक्लामेशन डॉक टाईप HTML. ओके, त्याच्या आतमध्ये नेक्स्ट मध्ये लिहिणार आपण HTML en इक्वल टू HTML lang इक्वल टू en. त्याच्यानंतर HTML जो आहे त्याला आपण क्लोज करतो. त्याच्यानंतर आतमध्ये घेतो आपण हेड सेक्शन, हा हेडला आपण क्लोज करतो. इथं घेतो आपण बॉडी सेक्शन आणि या बॉडीला आपण इथं क्लोज करतो. एवढं आपण केलं. आता मी हे काय लिहिलंय तर तुम्हाला काही कळलं नसेल, मी फक्त एक टाईप केलं. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की स्ट्रक्चर कसं आहे. तर बघा पहिली लाईन काय लिहिली आपण, डॉक टाईप HTML. डॉक टाईप HTML म्हणजे काय, याच्यावरून ब्राउझरला कळतं की व्हर्जन आपण कुठला यूज करतोय. व्हर्जन जे आपल्या HTMLचं व्हर्जन असेल त्याच्यावरून ही लाईन जी आहे याच्यावरून ब्राउझरला कळतं की आपण HTMLचं कुठलं व्हर्जन यूज करतो. त्याच्यानंतर HTML टॅग आपण ओपन केला आणि HTML टॅग इथं क्लोज केला. म्हणजे काय समजतं आपल्याला, HTMLचा जो प्रोग्रामची स्टार्टिंग आहे ती इथून होते आणि HTMLच्या प्रोग्रामची जी एंडिंग आहे ती या ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही करायचे असेल ते आपण या दोन टॅगच्या आतमध्ये.
त्याच्यानंतर जो HTML आहे त्याचे 2 सब एलिमेंट असतात किंवा 2 सब टॅग असतात, असं त्यांना आपण म्हणू शकतो. एक असतो आपला हेड आणि दुसरा असतो बॉडी. दोघं पण पेअर टॅग आहे, म्हणून हेडला ओपन केलं, क्लोज केलं, बॉडीला पण ओपन केलं आणि क्लोज केलं. ओके. आता हेडमध्ये काय लिहिणार आणि बॉडीमध्ये काय लिहिणार? तर हेडमध्ये आपण काय काय लिहित असतो? तर हेडमध्ये आपण मेटा टॅग लिहित असतो, मेटा. त्याच्यानंतर आपण CSS लिहित असतो, जावास्क्रिप्ट, ज्या स्क्रिप्ट फाईल्स आहेत त्या आपण इथं लिहित असतो, लिंक करत असतो. म्हणजे त्याच्यानंतर तुमचा टायटल टॅग असतो. ओके. मग आयकॉन्स असतात आणि जे काही आपल्या सेटिंग्स असतील, कॉन्फिगरेशन फाईल्स असतील, ते आपण हेड सेक्शन. हेड सेक्शन काय असतो? हेड सेक्शन हा नॉन कंटेंट सेक्शन, नॉन कंटेंट सेक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. HTML चा जो हेड आहे हा आपला नॉन कंटेंट सेक्शन. पण इकडं नाही लिहायला पाहिजे, नोट्स आहे आपण इकडेच लिहूया. ओके. HTML चा हे जो हेड आहे हा नॉन कंटेंट सेक्शन, त्याच्यामध्ये आपण एवढ्या फाईल्स लिहू शकतो. त्याच्यानंतर जो बॉडी असतो, तर बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं असेल ते आपण इथं लिहू शकतो. जसं H1 असेल, काही पण डेटा असेल, आपल्याला जो डेटा शो करायचा असेल तो आपण या ठिकाणी लिहिणार, तो म्हणजे बॉडी सेक्शन. आता बघा, आपण एक वेबसाईट व्हिजिट करू एक्झाम्पल साठी. शेअर. ही एक वेबसाईट आपण व्हिजिट केली. बघा, इथं आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं लोड होत आहे. हा बघा, हा जो सेक्शन आहे ना आपला इथला, हा आहे आपला बॉडी सेक्शन. म्हणजे जो काही आपण बॉडी टॅग लिहिला आहे, इथं जे काही आपल्याला युजरला आउटपुट दाखवायचं आहे हे सगळं आपण लिहिणार बॉडी सेक्शन मध्ये. आणि हा जो वरचा आहे बघा, हा हा जो आहे ना, प्रॉस्परटेक नाव दिसतंय तुम्हाला इथं, हे जे प्रॉस्परटेक नाव आहे हा आहे आपला हेड मधला टायटल टॅग. हा आपला फेव आयकॉन आहे, फेव आयकॉन. आपण कालच्या सेशन मध्ये होतं की फेव आयकॉन काय असतो. तर हा जो लोगो असतो हा असतो आपला फेव आयकॉन, FAV आयकॉन म्हणतात त्याला, किंवा मग फेविकॉन म्हणतात, तसे भरपूरसे नाव आहेत. हा असतो तुमचा टायटल. आणि जे काय आपण बॉडीमध्ये लिहितोय हे सगळं आपल्याला ऍज अ आउटपुट म्हणून युजरला दिसेल. ओके. हे असतात आपला बॉडी टॅग आणि हेड टॅग. इथपर्यंत क्लिअर? आता आपल्याला प्रोग्राम बनवायचा आहे. हे होतं आपला थेरी स्ट्रक्चर. आता आपल्याला प्रोग्रामला सुरुवात करायची. मग त्यासाठी आपण काय करणार, आत्ताच आपण बघितलं एक्सक्लामेशन डॉक टाईप HTML या पद्धतीने आपण लिहिणार. त्याच्यामध्ये इथून ब्राउझरला कळलं की तुमचा व्हर्जन कुठला आहे. मी इथं HTML लँग्वेज इक्वल टू इंग्लिश. केस सेन्सिटिव्ह आहे, आपण असंही लिहू शकतो, तुम्हाला असं वाटलं तर असं लिहा, नाही तर मग असं लिहा. केस इनसेन्सिटिव्ह आहे HTML म्हणून आपल्याला हवं तसं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर इथं डबल कोट द्यायचं असेल तर डबल कोट टॅग. HTML चा टॅग आपण इथून क्लोज करतो. HTML ओपन केला, क्लोज केला. याच्या आतमध्ये आलो आपण, इथं लिहिलं आपण हेड, हेड टॅग ओपन केला आणि हेड टॅगला आपण इथं क्लोज करणार. त्याच्यानंतर बॉडी टॅग ओपन केला आणि इथून बॉडी टॅगला आपण क्लोज केलं. हे झालं आपलं HTML प्रोग्रामचं स्ट्रक्चर. असं गरजेचं नाही की तुम्हाला असं लिहिलं पाहिजे, पण तुम्हाला जर प्रॉपर वेने कोडिंग करायचं असेल तर कधी पण ही जी मेथड आहे हीच फॉलो करा. तुम्ही डायरेक्ट पण लिहिला, आता बघा आपण मागच्याच डायरेक्ट H1 लिहून हेलो वर्ल्ड लिहिलं तरी ते रिफ्लेक्ट झालं ना, आउटपुट असं पण येणार आहे. पण ज्यावेळेस आपण प्रोसेस फॉलो करतो ना, तर आपल्याला प्रॉपर कळतं की आपण हेडमध्ये काय लिहिलं, हेड बॉडीमध्ये काय लिहितोय, स्ट्रक्चर कसं फॉलो होतोय आपलं प्रोग्रामचं, ते आपल्याला सगळं येतं. इथं आल्यानंतर आता याच्यामध्ये आपला पहिला टॅग असतो तो म्हणजे टायटल. आपण आपल्या इथं वेब पेजचं टायटल असेल, अबाउट, कॉन्टॅक्ट, जे काय पेज असेल त्याचं आपण इथं टायटल देऊ शकतो. जसं आपण इथं लिहिलं वेब डिझाईन. ओके. आणि इथं एक्सक्लामेशन लिहून मी नाव टाकतो. ओके. आणि हा टायटल टॅगला आपण इथं क्लोज करतो, कारण की हा काय आहे, एक पेअर टॅग. पेअर टॅग असल्यामुळे आपल्याला क्लोज करतो. ओके. एवढं केल्यानंतर आपण या प्रोग्रामला सेव्ह केलं. आपण आपल्या ब्राउझरला येऊ आउटपुट घेण्यासाठी. एक मिनिट, शेअरिंग कॅन्सल झाले, परत शेअर करतो. हे बघा,
इथं आल्यानंतर आपण कोड चेंज केलाय ना, चेंज केल्यानंतर आपण त्याच ब्राउझरला, तर इथं काय करायचं, फक्त इथं रिफ्रेश करायचं. बघा झालं रिफ्रेश. आता इथं काहीच दिसत नाही, कारण की आपण बॉडीमध्ये काय लिहिलंय का, काहीच नाही लिहिलंय. पण बघा आपण जे टायटल टाकलं ते वरती आलं बघा, इथं वेब डिझाईन / हर्षल मराठी आलं. म्हणजे जे काही आपल्याला वरती इथं टॅब मध्ये शो करायचे असेल एक आपल्या वेब पेजचं टायटल, त्याच्यासाठी आपण टायटल टॅगचा वापर. ओके, आता आपण जाऊ परत आपल्या कोड मध्ये. आता इथं बॉडीमध्ये मी लिहिलं एक्सक्लामेशन -- फर्स्ट प्रोग्राम असं लिहिलं -- ग्रेटर. आता हे जे लिहिलंय मी > एक्सक्लामेशन -- मग इथं काहीतरी ऑप्शन दिले आणि मग -- ग्रेटर दॅन दिलं. तर हे काय माहितीये का, तर ही असते कॉमेंट्स. तुम्ही C केलं असेल, C++ केलं असेल, किंवा जावा केलं असेल, किंवा पायथन केलं असेल, कोणीतरी तुमच्यापैकी कोणीतरी कुठला तरी कोर्स केला असेल प्रोग्रामिंग मध्ये. आपण C मध्ये कमेंट कसं करतो, /. बरोबर. पायथन मध्ये कसं करतो बरं, माहितीये का कोणाला? C मध्ये असं करतो. पायथन मध्ये आपण हॅशचा वापर करतो. त्याच्यानंतर *#/ असं वापरतो. असे वेगवेगळ्या मेथड्स असतात कमेंट करण्यासाठी. तर जावास्क्रिप्ट मध्ये कॉमेंट करण्यासाठी या सिंटॅक्सचा वापर. ओके, आता कॉमेंट्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्याला आपला कोड लिहायचा असेल, पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असेल, काहीतरी डिस्क्रिप्शन द्यायची असेल आपल्या प्रोग्राम बद्दल, तर आपण कॉमेंट्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल घेऊन घेऊ कॉमेंट्स. Comments are to provide some description about our program. असं आपण म्हणू शकतो. कॉमेंट्स काय असतं, कॉमेंट्स बरोबर, अबाउट अवर प्रोग्राम इथपर्यंत आपण म्हणू शकतो. हे असतं आपले कॉमेंट्स. म्हणजे आपण एखादा कोड लिहितोय. आता बघा, तुम्ही एखादी वेबसाईट बनवणार. आता वेबसाईट असं नाही की 4 लाईन मध्ये 5 लाईन मध्ये आपली वेबसाईट कम्प्लीट होईल, बरोबर. त्याला मल्टिपल्स लाईन्स लागतात, खूप लाईन लागतात. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सेक्शन्स असतील, वरती नावबार असेल, खाली हिरो सेक्शन असेल, फुटर असणार, असे वेगवेगळे सेक्शन्स असतात काही ना काही, बरोबर. मग आपल्याला समजा त्याच्यामध्ये आपल्याला काही काम करायचं असेल, की आपल्याला कळलं पाहिजे की आपला या ठिकाणी हिरो नावबार सेक्शन स्टार्ट होतोय आणि खाली संपतोय, त्याचा खाली आपला दुसरा एक सेक्शन स्टार्ट होतोय आणि खाली तो संपतोय. असं जर आपल्याला काही काम करायचं असेल, आपल्याला इथं डिफाईन करायचं असेल, तर त्यासाठी आपण कॉमेंट्सचा वापर करतो, बरोबर. आता याच्यामध्ये एक मिनिट, नेट प्रॉपर चालतंय ना, मला फक्त एक रिप्लाय द्या. इथं थोडा इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आलाय. ओके, कंटिन्यू करू मग आपण. हे बघा, आपण इथं काय करतोय, कॉमेंट्स कशासाठी वापरतो, तर आपल्याला जर काही डिफाईन करायचं असेल, आपल्या प्रोग्रामच्या कोडमध्ये आपल्याला दाखवायचं असेल, आपण ज्यावेळेस कोड बनवणार. आता बघा, हा हेड सेक्शन इथं स्टार्ट झाला, तसं आपण आता बॉडीमध्ये लिहिणार ना, की इथं आपला नॅव्हिगेशन बार स्टार्ट होतोय, त्याच्यानंतर खाली कुठलं दुसरं सेक्शन स्टार्ट होतं, आपल्याला मेन्शन करायचं असेल की हा सेक्शन इथं स्टार्ट झाला नाही, हा सेक्शन इथं बंद झाला, असं जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कॉमेंट्सचा वापर करू शकतो, बरोबर. आणखी एक गोष्ट, कॉमेंट जे आहे ते ब्राउझर एक्झिक्यूट नाही करत. कॉमेंट्स आर नॉट एक्झिक्युटेड बाय ब्राउझर. ओके, ब्राउझर हा कधी पण कॉमेंटला एक्झिक्यूट नाही करत. बघा, आता आपण जे लिहिलेलं आहे कोड, जो लिहिला आपण या ठिकाणी इथं लिहिलंय बघा, फर्स्ट प्रोग्राम. याला प्रोग्रामला आपण सेव्ह केलं,
परत आपण आउटपुटला जाऊ. हे बघा इथं रिफ्रेश केलं, काय होतंय का बघा, इथं काहीच दिसत नाही. बरोबर, म्हणजे इथून आपल्याला कळतंय की आपला जो कोड आहे तो एक्झिक्यूट होतोय. पण आपल्याला तो कशासाठी, तर आपल्याला आपली माहिती, आपल्याला काही डिस्क्रिप्शन द्यायची असेल आपल्या प्रोग्राम बद्दल, तर आपण त्याचा वापर करतो. ओके, त्यासाठी आपण कॉमेंटचा वापर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं आपलं ते म्हणजे हेडिंग सेक्शन्स. बघा इथं आलो परत. आता आपल्याला काय करायचं आहे, हेडिंग टॅग्स कुठले कुठले असतात. कॉमेंट्स मध्ये काय प्रॉब्लेम नाही ना. त्याच्यानंतर आहे आपलं हेडिंग टॅग्स. हेडिंग टॅग्स, आता हेडिंग टॅग्स कुठले आणि हेडिंग टॅग्स कुठले कुठले ते आता आपण याच्याबद्दल माहिती घेऊ. हे टॅग्स काय असतात, दिस टॅग्स आर यूज टू प्रिंट डेटा इन हेडिंग. These tags are used to print data in heading format with different sizes. बरोबर, हेडिंग टॅग्स काय असतात, तर हे वेगवेगळ्या साईज मध्ये डेटा प्रिंट करायचं काम करतात. बरोबर, आता HTML किती टाईपचे आपल्याला हेडिंग टॅग्स प्रोव्हाइड करतो, तर HTML आपल्याला 6 टाईपचे हेडिंग टॅग्स प्रोव्हाइड करतो. कुठले कुठले, H1, H2, H3, H4, H5 आणि H6 असे टोटल 6 टाईपचे हेडिंग टॅग्स आपल्याला H1 हा प्रोव्हाइड करत असतो. आणि हे जे 6च्या 6 जे टॅग्स आहेत, दिस 6 tags are pair tag and block level element. आता ब्लॉक लेवल एलिमेंट म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये 2 टाईपचे एलिमेंट्स असतात. आपण जे काही HTML शिकतोय याच्यामध्ये टोटल 2 टाईपचे एलिमेंट्स असतात. एक असतो तुमचा ब्लॉक लेवल एलिमेंट आणि दुसरा असतो आपला तो म्हणजे इनलाईन एलिमेंट. आता ब्लॉक लेवल एलिमेंट काय असतो, तर ज्यावेळेस आपण एखादा टॅग यूज करतोय आणि तो जर ब्लॉक लेवल एलिमेंट असेल तो पूर्ण विड्थ घेतो, त्याची विड्थ हाईट आपण मॅनेज करू शकतो. तो असतो आपला ब्लॉक लेवल एलिमेंट. आणि दुसरा असतो इनलाईन एलिमेंट. इनलाईन एलिमेंट काय करतो, त्याचा जेवढा कंटेंट असेल, जेवढा आपला कंटेंट असेल तेवढीच विड्थ तो घेतो, त्याच्यापेक्षा जास्त विड्थ तो घेत नाही. तो असतो आपला इनलाईन एलिमेंट. ओके, त्याला आपण विड्थ हाईट पण नाही देऊ शकत. फक्त काही दुसरे टॅग्स आहेत जसे इमेज टॅग, व्हिडिओ टॅग, हे पण इनलाईन टॅग आहे, पण त्याला आपण विड्थ आणि हाईट असं दोघं प्रोव्हाइड करू शकतो. ओके, तसं हा जो H1 to H6 हे जे टॅग्स आहेत ते कुठले टॅग आहे आपले, तर ब्लॉक लेवल एलिमेंट्स किंवा ब्लॉक लेवल टॅग्स. ओके, आता याच्याबद्दल आपण एक्झाम्पल की हे टॅग्स कुठले कुठले. इथं आलो कोडला. आता बघा इथं आलो, या ठिकाणी आपण घेतला एक H1 टॅग मी ओपन केला, याचा लिहिला आपण HTML. ओके, आणि /H1 ला आपण क्लोज केलं. ओके, त्याच्यानंतर इथं घेतला आपण H2, याच्यामध्ये लिहिलं आम्ही HTML /H2 केला. मी इथं आलो, इथं घेतला आपण H3 टॅग ओपन /H3 टॅग क्लोज. याच्यामध्ये आपल्याला काय हवंय, HTML हवं. परत इथं आलो H4 HTML /H4, H5 HTML /H5, H6 HTML /H6. ओके, फाईल सेव्ह केली, आउटपुट आपण चेक करू पुन्हा एक वेळेस. शेअर, मग काय करावं लागतं आपल्याला, रिफ्रेशला क्लिक केलं बघा, HTML 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 HTML. काय ऑब्झर्व केलं तुम्ही, H1 म्हणजे सगळ्यात मोठा आणि H6 म्हणजे
सगळ्यातला. ह्या वेगवेगळ्या साईज, जसं आपण आपले कपडे वगैरे घ्यायचो तिथं कशा साईज असतात, स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, बरोबर, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल या टाईपमध्ये. तसं इथं साईजेस असतात, मोठी छोटी 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 या पद्धतीने लहान मोठ्या साईजेस. आता आपण कितपर्यंत लिहिलं, तर आपण S6 पर्यंत लिहिलं. समजा इथं जर मी असं लिहिलं असतं H7, तर H7 हा टॅग आहे का HTML कडे? मी आता काय म्हटलं तुम्हाला, HTML चे आपल्याकडे टोटल 6 टॅग्स आहेत, बरोबर, H1 पासून तर H6 पर्यंत हेडिंग टॅग्स. आता जर मी S7 यूज केला, तसा कुठला टॅग HTML कडे आहे का, तर नाहीये. म्हणजे त्याला हा टॅग कळेल का, इन्स्ट्रक्शन कळतील का याचे, तर नाही का, ऑब्व्हियसली हा टॅगच आहे, ही गोष्ट वेगळी बघा. टॅग ओपन क्लोज मध्ये लिहिलं म्हणजे हा टॅग होऊन गेला, पण हे ब्राउझरला कळेल का, तर नाही का. मग तो काय करेल, आपण बघितलं होतं की जर त्याला एखादा टॅग कळला नाही तर तो काय करतो, त्याला ऍज अ सिम्पल टेक्स्ट मध्ये प्रिंट करतो. बघा आपण आउटपुट चेक करू, रिफ्रेश केली स्क्रीनला, हे बघा आला सिंगल लाईन मध्ये, म्हणजे सिम्पल टेक्स्ट मध्ये या पद्धतीने आपल्याला प्रिंट करू शकतो. ओके, हा असतो आपला H1 to S6 हे असतात आपले हेडिंग टॅग्स. काय प्रॉब्लेम आहे कोणाला याच्यात? तुषार, प्रज्ञेश, रोहन, अश्विनी, कळलं काय? काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता बघा हे एवढं झालं, हे झाले आपले हेडिंग टॅग्स. आता मी आपल्या कोडमध्ये H1 पासून तर H6 पर्यंत सगळे किती किती वेळेस यूज केले, सिंगल सिंगल वेळेस यूज केले. मग जर समजा वाटलं मला परत H1 टॅग यूज करायचा, तुम्ही करू शकतो का नाही करू शकत? येस ऑर नो, एवढं सांगा. जर मला H1 टॅग याच्यामध्ये परत खाली एक वेळेस यूज करायचा आहे, तर मी करू शकतो का? येस, ओके, येस, बरोबर. आपण H1 टॅग जर आपल्याला खाली यूज करायचं, H1 नाही कुठलाही टॅग, आपण बॉडी टॅगच्या आतमध्ये कुठलाही टॅग जर आपल्याला मल्टिपल टाइम यूज करायचं असेल तर आपण करू शकतो. किती वेळेस, तर अनलिमिटेड टॅग किती पण वेळेस तुम्ही यूज करू शकता. असं नाही की एक वेळेस दोन वेळेस, एक लिमिटेशन आहे, नाही, तुम्हाला हवा तेवढ्या वेळेस तुम्ही यूज करू शकता. बघा मी परत तिथे HTML लिहिलं आणि ला S7 ला H1 ला क्लोज केलं, सेव्ह केलं. आपण परत आउटपुट चेक करू, रिफ्रेश केलं, हे बघा आला परत. म्हणजे आपल्याला हवं असेल तितक्या वेळेस आपण याला यूज करू शकतो. ओके, हे असतात आपले हेडिंग टॅग्स H1 पासून तर H6 पर्यंत. नेक्स्ट टॅग आहे आपला तो म्हणजे पॅराग्राफ, पी टॅग. नेक्स्ट टॅग कुठला आपला, पी टॅग, पी, पी टॅग. H1 H6, त्याच्यानंतर पॅराग्राफ. आता पॅराग्राफ म्हणजे काय आपला, तर पी टॅग. पी स्टँड फॉर पॅरा, बरोबर. आता हेडिंगचा वापर आपण कुठे करतो, H1 पासून ते H6 चा वापर आपण कुठे करतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये काहीतरी हेडिंग द्यायची असेल, टायटल द्यायचं असेल, त्यावेळेस आपण हेडिंग टॅगचा वापर करतो. H1 पासून ते H6 पर्यंत कुठला पण एक टॅग आपण इथे युज करू शकतो, बरोबर. तसंच पॅराग्राफ टॅगचा वापर आपण कुठं करणार, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी पॅराग्राफ द्यायचा असेल 10 ते 15 लाईनचा, त्यावेळेस आपण पॅराग्राफ टॅगचा वापर. आता 10 ते 15 लाईन्स, कारण की तुम्ही जर कुठेही ऑब्झर्व केलं तर पॅराग्राफ साधारणतः 10 ते 15 लाईनचाच असतो, त्याचा वरती नसतो. म्हणजे असतो पण मग तो काय असतो, परत एक नवीन पॅराग्राफ चालू होतो, एक कंटिन्यू डायरेक्ट 1000 पेजच्या 1000 लाईनचा एक कंटिन्यू पॅराग्राफ सिंगल बघितलाय का? तर नाही, कारण की त्याचा एक क्रायटेरिया असतो, 10 ते 15 लाईनचा एक पॅराग्राफ असतो, बरोबर. तर ज्यावेळेस आपल्याला असा पॅराग्राफ डिफाईन करायचा असेल तर आपण पी टॅगचा वापर करू. आपण काय आहे, आपण एक पेअर टॅग आहे ऍज वेल एज
पेअर टॅग अँड आपण एक ब्लॉक लेवल बरोबर. पी टॅग आपण एक पॅराग्राफ ब्लॉक लेवल एलिमेंट आहे आणि पेअर टॅग म्हणजे याला पण आपल्याला ओपन केल्यानंतर क्लोज करावं. चला मग आपण याच्यावरच एक्झाम्पल बघू. इथं आलो. इथं आल्यानंतर बघा आता इथं मी पी टॅग ओपन केलं आणि इथं केलं स्लॅश पी टॅगला क्लोज. आता मग समजा याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टेक्स्ट हवं. आपण काय करू तर टेक्स्ट एवढं टाईप करण्यापेक्षा स्क्रीन शेअर करू आपण आणि एखाद्या वेबसाईटवरून आपण टेक्स्ट कॉपी करू. in. समजा हा टेक्स्ट आपण कॉपी केला. इथं पेस्ट सेव्ह केलं. ओके इथं आपण सेव्ह केलं आणि याला आउटपुट जर आपण चेक केलं रिफ्रेश आला. ऍट प्रॉस्पेक्ट वी आर विथ यू एवढी स्टेप वगैरे वगैरे बघा. पॅरेग्राफ आपण इथं आपला एक पॅरेग्राफ जो आहे तो टाईप झाला. या पद्धतीने आपल्याला जर काही करायचं असेल पॅरेग्राफ वगैरे मेन्शन करायचे असेल आपल्या वेबसाईटमध्ये पॅरेग्राफ टाकायचे असेल तर आपण पी टॅगचा वापर करू शकतो. कम्प्लीट. आता याच्यामध्ये परत आपण इकडे आलो. स्क्रीन आता बघा आपण हा टेक्स्ट कॉपी केला इथं पॅरेग्राफ मेन्शन. आता समजा बघा तुम्हाला एक दाखवतो मी. समजा इथं एवढी स्टेपचा पुढे मी एक H1 टॅग ओपन किंवा जाऊ द्या मी इथं एक एंटर की प्रेस केली. बघा किती एंटर की प्रेस केला मी 3 की प्रेस केला. सेव्ह केलं. शेअर मध्ये आलो. न आउटपुटला आलो. चेक केला. बघा ब्रेक लाईन येते का? झाली का ब्रेक? नाही झाली ना. का बरं? तर ब्राउझर जो आहे तो एक्स्ट्रा स्पेसेस किंवा इंटर की एक्सेप्ट करत नाही. तुम्ही कितीही ट्राय केलं किती पण इंटर प्रेस केले किती पण एक्स्ट्रा स्पेसेस दिल्या तर तो सिंगल स्पेसच्या वर स्पेस पण घेत नाही आणि एंटर की पण एक्सेप्ट करत. ओके म्हणून कधी पण आपल्याला जर ब्रेक हवा असेल किंवा आपल्याला एक्स्ट्रा स्पेसेस हवा असेल तर त्यासाठी पण आपल्याकडे टॅक्स असतात. त्या टॅक्सचा वापर करून आपण इथं ब्रेक करू शकतो. आता ते कसं बघा. परत आपण कोडला आलो. आपल्याला समजा इथून लाईन ब्रेक करायची. या ठिकाणी लाईन आपल्याला ब्रेक करायची तर आपण इथं काय यूज करणार BR टॅक्सचा यूज करणार. BR म्हणजे ब्रेक. सेव्ह केलं. आउटपुटला आलो परत एक वेळेस आणि तुम्ही रिफ्रेश केलं. आला खालची लाईनला. समजा आपण आणखी एक ब्रेक यूज केला ते आणखी खालचा. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लाईन ब्रेक करायची असेल तर आपण या ब्रेक टॅक्सचा वापर करू शकतो. तसंच आपल्याला समजा इथं स्पेस द्यायचा आहे एक्स्ट्राचा स्पेस द्यायचा असेल. आता समजा मला इथं स्पेस हवा आहे फ्रॉम होम तर बघा मी आता इथे एवढं मल्टिपल स्पेसेस टाकले. सेव्ह केलं. आउटपुट आपण चेक करू. रिफ्रेश कर. बघा काय होतंय का? काहीच नाही होत. किती पण काही ट्राय केलं काहीच नाही होत. का बरं? तर हा सिंगल स्पेस शिवाय जास्तीच्या स्पेस पण घेणार नाही. बघा इथं फॉर्म कसं हे बघा इथं झालं का काय? नाही. आपल्याला जर स्पेसेस द्यायचे असेल तर आपल्याला HTML एंटिटीजचा वापर करावा. कसला वापर करावा लागेल? HTML एंटिटीज. एक सेकंड. शेअर HTML एंटिटीज. HTML एंटिटीजचा वापर. आता HTML एंटिटीज काय असतं बघा. तर एंटिटीज म्हणजे काय असतं एक प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर. एंटिटीज
स्पेशल कॅरेक्टर. ओके, एंटिटी म्हणजे काय, एक नथिंग बट स्पेशल कॅरेक्टर. ओके, आता एंटिटीज जे आहे ते यूज कसं केल्या जातात त्यासाठी आपल्याला अँडचा वापर. अँड बघा, तर तुम्हाला सांगतो ते कसं करायचं. जसं आपल्याला काहीतरी स्पेसिफिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असेल ना, त्यावेळेस आपल्याला स्पेशल कॅरेक्टर्स वापरतात. जसं की समजा आपण शॉपिंग कार्टची वेबसाईट बनवतोय, आधीच आपल्याला परचेस करायचं आहे, म्हणजे आपण विकणार आहेत आणि कस्टमर आपल्याकडनं परचेस करणार असेल, सेल करणार असेल, काही पण करायचं असेल, तिथं आपल्याला काय दाखवावं लागेल, रुपीजचं सिम्बॉल दाखवावं लागेल अमाऊंटचा पुढं. समजा 200 रुपये येतं, आर तो रुपीजचा सिम्बॉल आणि 200 रुपये. 1000 असेल तर रुपीजचा सिम्बॉल आणि 1000 रुपये. किंवा तुम्हाला ट्रेडमार्क द्यायचा असेल ते यूज करू शकता. तुम्हाला युरो यूज करायचं असेल त्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे ज्या सिम्बॉल्स हवे असतील, स्पेशल कॅरेक्टर्स हवे असतील, त्यावेळेस आपण एंटिटीजचा वापर करू शकतो. तर आता एंटिटीज कशी दिली जाते, तर बघा, आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचे, स्पेस द्यायचा आहे. मग स्पेस साठी आपण काय करणार, अँड एनबीएसपी सेमिकोलॉन. म्हणजे इथं आपला एक सिंगल स्पेस आहे. आपल्याला किती स्पेस हवे, 2 3 4 5 6 7 म्हणजे जेवढे स्पेस हवे असेल त्यावेळेस आपण तितक्या वेळेस आपण अँड एनबीएसपी लिहिणार. सेव्ह केलं, स्क्रीन शेअर केली, आउटपुटला आपण चेक केलं, वाढला स्पेस. ओके, यासाठी आपण HTML एंटिटीजचा वापर करू शकतो. असं एकच नाही, भरपूर आहे. समजा आपल्याला रुपीजचा सिम्बॉल हवा, पण इथं द्यायला जायचं कोडमध्ये. रुपीच्या सिम्बॉलसाठी आपल्याकडे काय कोड असतो, समजा आपण इथं घेतलं H1 मध्ये घेऊ, H1 अँड हॅश 8377 सेमिकोलॉन. आता बहुतेकशे जे सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला कीबोर्डवर मिळून जातील, जसे हॅशटॅग असेल, @ असेल, सगळे मिळून जातील. पण आता रुपीजचा सिम्बॉल आपल्याला मिळेल का, तर नाही मिळणार. मग त्यावेळेस आपल्याला HTML एंटिटीजचा वापर करा. त्याला सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, आला रुपीजचा सिम्बॉल. या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. हे असतात आपले हेडिंग टॅग्स, हा असतो आपला एंटिटीज, हा असतो आपला पॅराग्राफ टॅग. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा याच्यामध्ये काहीतरी फॉर्मॅटिंग करायची असेल, फॉर्मॅटिंग म्हणजे काय, समजा आता प्रॉस्पेक्टिक नाव आहे, आपल्याला याला बोल्ड करायचे असेल, मग बोल्ड करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर बी टॅगचा वापर करू शकतो. बी स्टँड्स फॉर बोल्ड. बी टॅग ओपन केला. आता बघा, तुम्हाला सांगतो मी, जर आपण टॅग क्लोज नाही केला तर त्याचा परिणाम काय होतो. सेव्ह केलं, परत आपण आउटपुटला रिफ्रेश. बघा काय झालं, त्याने पूर्ण पॅरेग्राफलाच बोल्ड करून. का बरं, तर आपण पॅरेग्राफ मध्ये आधी बी टॅग ओपन तर केला, पण बी टॅग परत क्लोज केला का, नाही. बी म्हणजे काय, बोल्ड. हा आपण काय, आपण एक पेअर टॅग, म्हणून याला आपण ओपन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, कंपल्सरी क्लोज करावं लागेल. जर आपण क्लोज नाही केलं तर तो काय करेल, तर सगळं ते आउटपुट आपलं चेंज होणार. बघा, परत आलो, आपण कोडला चेक जर केलं, समजा मी याला इथं प्रॉपरली ब्रेक केलं असतं, म्हणजे क्लोज केलं असतं, सेव्ह केलं, आउटपुटला येऊ, रिफ्रेश केलं, आला बरोबर. आता बघा, फक्त तेवढंच बोल्ड झालं, बाकीचं ऍज इट इज सिम्पल फॉर्मॅट. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कंटेंट, एखादा आपलं टेक्स्ट आहे ते थोडं ठळक दिसलं पाहिजे, बोल्ड दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण बी टॅगचा वापर करू शकतो. ओके, जसं आपण बी टॅगचा वापर केला तसं आपल्याकडे आणखी एक टॅग असतो, तो म्हणजे आय टॅग, इटॅलिक करण्यासाठी. मग त्याच्यासाठी काय करणार, पुन्हा आपला कोडला आलो, आपल्याला समजा याच्यामध्ये याला इटॅलिक करायचं, टेक्नॉलॉजी नाव आपल्याला थोडं इटॅलिक करायचं, थोडं तिरकस करायचंय. मग आपण इथं यूज करणार आय टॅग. आय हा पण एक पेअर टॅग आहे, याला पण आपल्याला आयला ओपन करून क्लोज करावा. सेव्ह केलं, हे बघ झालं इटॅलिक. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इटॅलिक करायचं असेल तर आपण आय टॅगचा वापर. कम्प्लीट इथपर्यंत हे असतात आपला
बोल्ड टॅग आणि हा असतो आपला इटॅलिक टॅग. जसं आपण बोल्ड करण्यासाठी बी वापरलं ना, तसं आणखी एक टॅग आहे आपल्याकडे स्ट्रॉंग नावाचा. जसं आपण इथे इटॅलिक साठी आय वापरलं, तसं आपल्याकडे आणखी एक टॅग आहे इम्पेसिस करून, तो पण आपण युज करू शकतो. बघू आपण हळूहळू करून सगळं बघू. इथपर्यंत काही डाऊट नाही ना कोणाला? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला आपल्याला समजा आपल्याला एखादा जो वर्ड असेल किंवा पूर्ण पॅरेग्राफ असेल त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं असेल, तर अंडरलाईन करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक टॅग असतो, तो म्हणजे असतो यू टॅग. यू स्टँड फॉर अंडरलाईन. हा पण एक पेअर टॅग आहे, म्हणून तो आपल्याला ओपन केल्यानंतर आपल्याला हा टॅग सुद्धा क्लोज करावा लागत असतो. आता समजा आपल्याला याच्यापैकी एखादा शब्द आहे जसा इफिशियन्सी, त्या इफिशियन्सी शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, यू टॅग ओपन करायचा, अंडरलाईन टॅग ओपन झाला आणि याला इथून स्लॅश करून यू टॅग क्लोज करायचं. कंट्रोल एस ने सेव्ह करायचं, न फाईल शेअर करायची, आउटपुटला जायचं. आउटपुटला जर आपण इथे रिफ्रेश केलं, आले अंडरलाईन. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपल्याला एखाद्या वर्डला, एखाद्या सेंटेन्सला, एखाद्या कॅरेक्टरला कशाला पण आपल्याला अंडरलाईन करायची असेल तर आपण यू टॅगचा वापर करणार. जर आपल्याला बोल्ड करायचे असेल तर आपण बी टॅगचा वापर करणार. आणि जर आपल्याला इटॅलिक करायचे असेल तर आय टॅगचा वापर करू शकतो. हे असतात आपले काही फॉर्मॅटिंग टॅग्स. अजून आहेत ते आपण बघू, पण सध्या इथपर्यंत आपण समजू शकतो. ओके, या पद्धतीने आपल्याला हे सगळं स्ट्रक्चर डिफाईन करतात. तर कोड जे एचटीएमएलचं स्ट्रक्चर आहे ते कसं फॉलो करायचं, पहिले आपण लिहिणार डॉक टाईप एचटीएमएल, याचं वर्जनिंग कळते. त्याच्यानंतर आपला एचटीएमएलचं लँग्वेज, एचटीएमएल टॅग ओपन, एचटीएमएल टॅग क्लोज, हेड सेक्शन ज्याच्यामध्ये आपण टायटल, नंतर आपलं CSS वगैरेचं सगळं इथं लिहिणार किंवा फाईल्स लिंक करणार. बॉडीमध्ये जे आपल्याला कंटेंट शो करायचे असेल, आउटपुटला विजिबल करायचे असेल, ते सगळं आपण या ठिकाणी डिफाईन करू शकतो. ओके, समजलं एवढं? HTML entities equal to special characters are used to perform some task or print some symbols. ओके, HTML एंटिटी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर बोल्ड टॅग बी, बोल्ड, B stands for bold. आणि आपण काय आहे, आपला पेअर टॅग, पेअर टॅग. त्याच्यानंतर U stands for underline पेअर टॅग. ओके, या पद्धतीने आपण एवढं फॉर्मॅटिंग टॅक्स आणि हेडिंग टॅक्सचा आपल्याला वापर करतात. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे? एवढं कळलं का प्रॉपर, का काय प्रॉब्लेम आहे? नाही सर, मग पुढचं टॉपिक घ्यायचं का आज इथं स्टॉप करायचं, बाकी उद्या घ्यायचं? प्रज्ञेश, बोला काय प्रॉब्लेम आहे? अनम्यूट करू का चॅटवर सांगताय?
सर आपल्याला एक म्हणजे असं कसं काय कळेल सर की हा अनपेअर टॅग आहे किंवा पेअर टॅग आहे असं. मग तेच आपण बघतोय ना. आता आपण मी इथं बोललो बघा, पेअर टॅग जे जे असेल आपण आता HTML चा पूर्णच कव्हर करणार, स्टार्टिंग पासून ते बरं. एंडिंग पर्यंत. आता जसं मी सांगतो ना की हा टॅग पेअर्ड आहे, हा टॅग अनपेअर्ड आहे, हा. तसं आपण पूर्ण बघत जाणार. आणि अनपेअर्ड टॅग म्हणजे समजा 100 टॅग असेल ना, तर त्यातनं हा. 10 टॅग फक्त अनपेअर्ड असेल, बाकी सगळे टॅग पेअर्ड. ओके, त्याच्यामधले असं मी काही कुठले कुठले स्पेसिफिक हे नाही का सर की आपण आयडेंटिटी त्यांना की आपण याच्याने ओळखू शकतो वगैरे. त्याच्यामध्ये बघ, जो अँकर टॅग आहे हा, सॉरी अँकर म्हणतो, इमेज टॅग अनपेअर्ड आहे, PR टॅग हा. अनपेअर्ड आहे, HR टॅग अनपेअर्ड आहे, मेटा, हे एवढे जे टॅग आहेत ते अनपेअर्ड. बाकी सगळे टॅग्स आहेत ना ते तुमचे पेअर टॅग. हॅलो. ओके सर. ओके. तसं मी नोट्स शेअर करेल ना, त्यावेळेस तुम्ही ते बघू शकता की तुम्हाला त्याच्यामध्ये जे टॅग आहेत, आता जसं मी इथं टाईप करतोय, हे टाईप मी याच्यासाठी करतोय की एक्सप्लेन करताना तुम्हाला ते लवकर कळेल म्हणून. जर तुम्ही म्हणणार की डायरेक्टली नोट्स मधनं दाखवा, तर आपण नोट्स पण शेअर करू शकतो, पण त्याच्यामध्ये काय होतं की आपलं अर्ध लक्ष स्क्रीनकडे असतं. मी तर कसं मी टाईप करता करता तुम्हाला दाखवतो, जेणेकरून ते लवकर कळेल. अजून काय दुसरा प्रॉब्लेम? नो सर. अजून कोणाला काय प्रॉब्लेम आहे? एवढं क्लिअर आहे का? मग पुढं घ्यायचं आहे का इथं स्टॉप करायचं आहे ते सांग. हेडिंग टॅग्स H1 पासून ते H6 पर्यंत असतात आपले, जेणेकरून आपण दुसरं काही युज करतोय हेडिंग टॅग्सच्या व्यतिरिक्त, समजा आपण H1च्या सोडून S7 यूज केला, तर आपल्याला तो ऍज अ सिम्पल टेक्स्ट प्रिंट करून देतो, कारण की तसा कुठला टॅगच नाहीये म्हणून. आणि बाकीचे जे आहेत ते पेअर टॅग. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग आहे आपला, करू ना कंटिन्यू. हे बघा इथपर्यंत आलो. आता याचा नंतर कोणता पॉइंट? ओके, एक पॉइंट कंटिन्यू करू. आता बघा इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर समजा आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये H2O लिहायचे. समजा आपण इथं घेतला H1 मध्ये, H1 टॅग ओपन केला, इथं घेतला आपण H2O आणि H1 टॅगला आपण क्लोज केलं, फाईल सेव्ह केली. आता जर आपण याचं आउटपुट चेक केलं, रिफ्रेश केलं, बघा आता H2O लिहिलं, हे बरोबर आहे का? का रॉंग आहे? हा H2O लिहिलेला बरोबर आहे का चुकीचा आहे? चुकीचा आहे ना, कारण की हा H2O मधला जो 2 आहे हा कुठं असला पाहिजे, तर बॉटम साईडला असला पाहिजे, बेस लाईनला असला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक टॅग असतो, तो असतो आपला सबस्क्रिप्ट टॅग. या ठिकाणी आपण यूज करणार सबस्क्रिप्ट टॅग. सबस्क्रिप्ट साठी आपल्याकडे टॅग असतो SUB, आणि याला जर आपल्याला क्लोज करायचे असेल तर SUB ने आपण क्लोज करतो. फाईल सेव्ह करायची, परत आउटपुटला यायचं. एस नंतर आपण काय केलं, सब टॅग ओपन केला आणि सब टॅग क्लोज केला, कारण की हा सब स्क्रिप्ट टॅग काय आहे, हा पण एक पेअर टॅग आहे, म्हणून याला आपल्याला ओपन केल्यानंतर कंपल्सरी क्लोज करावं लागेल.
क्लोज केल्यानंतर जर आपण आता याचं आउटपुट बघितलं, आउटपुटला आलो, स्क्रीन रिफ्रेश केली, बघा आता H2 असा दिसतो. जसं आपण रिफ्रेश करणार आला बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आउटपुट आपल्याला या प्रकारे हवं असेल त्यावेळेस आपण सबस्क्रिप्ट टॅगचा वापर करू शकतो. नेक्स्ट असतो आपला सुपरस्क्रिप्ट टॅग. आता सुपरस्क्रिप्ट टॅग कसा वर्क करतो, सुपरस्क्रिप्ट समजा या ठिकाणी आपण लिहिलं H1 टॅगच्या आतमध्ये 10th स्टँडर्ड स्लॅश H1 ला क्लोज केलं, फाईल सेव्ह केली आणि आउटपुट चेक केलं. बघा आता 10th कसं दिसतंय ते आपल्याकडे दिसतं. पण हा 10th मधला जो TH आहे तो कुठं असतो, कधी पण टॉप लाईनला असतो, अप्पर लाईनला असतो ना. मग त्याला जर आपल्याला अप्पर लाईनला घेऊन जायचं असेल मग त्याच्यासाठी आपण युज करत असतो तो म्हणजे सुपरस्क्रिप्ट टॅगचा. सुपरस्क्रिप्ट टॅगसाठी आपल्याकडे असतो SUP नावाचा एक टॅग असतो. SUP हा पण आपला एक पेअर टॅग आहे म्हणून याला पण आपल्याला ओपन केल्यानंतर क्लोज करावं लागेल. जर तुम्ही बाय मिस्टेक याला क्लोज केला नाही तर याचा पुढचं जेवढं असेल तो सगळ्यांना सुपरस्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट करू. चालो आउटपुट पुन्हा एक वेळेस चेक केलं, रिफ्रेश केलं, आला. या पद्धतीने आपण यूज करू शकतो. हे होते आपले HTML चे काही बेसिक टॅग्स आणि त्याच्यामध्ये हेडिंग्स आणि फॉर्मॅटिंग टॅग्स. ओके, इथपर्यंत क्लिअर.